कुठलाही राजकीय पक्ष याच्यात इलेक्शन हा त्याचा एक हाय पॉइंट असतो आणि सगळेच राजकीय पक्ष इलेक्शनसाठी नेहमी सज्जच असतात आणि हे इलेक्शन आणखीन महत्त्वाचं आहे. याचं कारण असं की महाराष्ट्रात राजकीय परिस्थिती अतिशय गंभीर आणि चिंताजनक आहे. मी माझं पॉलिटिक्स थोडंसं सिरियसली घेते आणि मी पॉलिसी मेकर म्हणून खरं तर काम करते. म्हणजे दुर्दैव आहे की आज वर्तमानपत्र किंवा चॅनल्स पाहिले की मलाही अस्वस्थ वाटतं की मूळ मुद्दे इलेक्शन कशासाठी असतं हे धोरणांवर आणि मुद्द्यांवर असतं आणि दुर्दैवाने आज मुद्द्यांवर बोलणारी फार कमी लोक दिसतात. आणि या इलेक्शनमध्ये महाराष्ट्राच्या GDPचा काल जो डेटा आलाय, जे गेले 1 ते 1.5 वर्ष वारंवार मी बोलत आलेली आहे, महाराष्ट्रातही मी बोलते, दिल्लीतही पार्लमेंटमध्ये मी बोलत आहे की देशाची आणि महाराष्ट्राची आर्थिक परिस्थिती ही अतिशय गंभीर आहे. याच्यात कधीतरी राजकारण बाजूला ठेवून आपण सगळ्यांनी मिळून सिरियस पॉलिसी मेकिंगवर चर्चा केली पाहिजे, अशी माझी आग्रहाची भूमिका सातत्याने राहिली आहे. त्यामुळे GDPचा कालचा आलेला डेटा हा अस्वस्थ करणार आहेच. आपल्याकडे केंद्र सरकार आणि महाराष्ट्र सरकार जे बिग इन्फ्रास्ट्रक्चर, बिग तिकीट्स प्रोजेक्ट्स बाजूला ठेवा, म्हणजे नॅशनल हायवे किंवा जे मोठे रस्ते, हा एक विषय बाजूला ठेवून कुठले मोठे बिग तिकीट इन्व्हेस्टमेंट्स असतील महाराष्ट्रात आलेल्या किंवा गेल्या काही वर्षांमध्ये शिक्षणामध्ये कुठली क्रांती घडवली गेली आहे. शिक्षकांचे पगार वेळेवर होत नाहीत, शिक्षक अनेक वेळा रस्त्यावर उतरून आंदोलनं करत असतात कारण का पगार वाढ होत नाही. आशा अंगणवाडी सेविकेंचे पगार वेळेवर होत नाहीत. असे अनेक प्रश्न, शेतकऱ्यांच्या आत्महत्या वाढलेल्या आहेत. सोयाबीन, कपास, दूध, कांदा ह्याला भाव मिळत नाही आणि कांद्यावर सगळ्यात जास्त पार्लमेंटमधून कोण लढलं असेल तर ती मी आहे. माझी आणि पियुष गोयल यांची रोज लढाई व्हायची, रोज, की कांद्याला भाव हा तुम्ही दिलाच पाहिजे. तुमची पॉलिसी चुकते. 40% टॅक्स तुम्ही लावताय, म्हणजे पाकिस्तानचा कांदा जगामध्ये सगळीकडे जातोय, पण भारतातला 40% वाढवून आपला कांदा पिकवणारा शेतकरी याला तुम्ही पैसे कमवू का देत नाहीत. असे असंख्य मुद्दे हे वारंवार आम्ही मांडलेले आहेत. आमची वैयक्तिक, भारतीय जनता पक्षाची वैयक्तिक लढाई नाहीच, ही वैचारिक लढाई आहे आणि वैचारिक लढाईमध्ये शेतकरी असतील, महिला असतील, लेबर लॉज असतील, असे अनेक गंभीर विषय हे सातत्याने ह्या समाजातल्या लोकांवर अन्याय करण्याचं पाप आज जे सत्तेमध्ये आहेत ते सातत्याने करतायत आणि ही लढाई त्या चुकीच्या धोरणांच्या विरोधात आहे. आज एक महत्त्वाची जरांगे पाटील यांनी घोषणा केली की सगळे त्यांचे उमेदवार आहेत ते मागे घेण्यासंदर्भातली घोषणा केली. कसं बघता या निर्णयाकडे? कारण खूप मोठा इम्पॅक्ट आहे तो महाराष्ट्रावर त्यांचा पडत होता. पण त्याने पुढे असंच वाक्य वापरलं की आता आम्ही पाडणार, आमची ताकद दाखवणार आणि निवडणूक लढणार नाही, मात्र पाडण्याचं काम आहे ते करू. एका सशक्त लोकशाहीमध्ये प्रत्येकाला आपलं मत मांडण्याचा अधिकार आहे. आम्ही लोकशाहीवर प्रेम करणारे लोक आहोत, आम्ही दडपशाहीवाले नाही आहोत. दडपशाही तिकडे दिल्लीला, जी अदृश्य शक्ती आहे ज्यांनी कोल्हापूरवरही घात केलेला आहे. पण आम्ही कितीही तो कठीण असेल किंवा कितीही लढाई अवघड वाटत असेल तरी अर्थातच महाराष्ट्राच्या या मातीत आणि कोल्हापूरला, म्हणजे जिथे शाहू महाराज, ताराराणी अशा योद्ध्यांचा इतिहास ह्याच मातीतून तर आम्हाला प्रेरणा देणार आहे. त्यामुळे या सगळ्या पार्श्वभूमीवर एका सशक्त लोकशाहीमध्ये छत्रपतींच्या, शाहू फुले आंबेडकरांचा विचार हा आम्ही फक्त भाषणातून आणि आमच्या मागच्या बॅनरमध्ये नाही लावत, आम्ही कृतीमध्ये तो करून दाखवतो. आणि त्याच्यामुळे जो कोणी भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या संविधानाला विरोध करेल त्याच्या विरोधात आम्ही ताकदीने लढू. जो महाराष्ट्राचा विरोध करेल, दिल्लीची अदृश्य शक्तीने कितीही ताकद लावली तरी त्याच्या विरोधात स्वाभिमानी मराठी माणूस म्हणजे चव्हाण साहेबांच्या शब्दातला मराठी माणूस, कैलासवासी यशवंतराव चव्हाणांनी ज्यावेळेस मंगल कलश आणला त्यांच्या महाराष्ट्राच्या स्थापनेच्या पहिल्या भाषणात चव्हाण साहेब म्हणले होते की जो माणूस महाराष्ट्रात राहतो तो मराठी माणूस. त्यामुळे स्वाभिमानी मराठी माणसांसाठी ही लढाई आहे. अदृश्य शक्ती दिल्लीवरनं काही लोक घाबरतात, पण आम्ही त्यातले नाही.
त्यांच्या या भूमिकेकडे तुम्ही कशा पद्धतीने पाहताय? ही लोकशाही आहे ना, प्रत्येकाला आपली भूमिका मांडण्याचा अधिकार आहे. त्या लोकशाहीमध्ये जेव्हा आम्ही लोकशाहीबद्दल एवढं पोट तिडकीनी बोलतो, मांडतो, त्या दडपशाहीच्या विरोधात लढतो, त्यामुळे कुठल्याही सशक्त लोकशाहीमध्ये प्रत्येकाला आपापला निर्णय घ्यायचा अधिकार आहे. आणि मला असं वाटतं तीच तर भारताची त्या या सगळ्या संविधानाचं कौतुक म्हणजे हा अधिकार आहे ना. पण राजकीय गणित बघितलं तर लोकसभेला महायुतीला याचा फटका आहे, जरांगेच्या भूमिकेचा बसला होता. आता नेमकी ही गणित कशा पद्धतीनं समोर? आम्ही राजकारण गणितासाठी नाही करत. आम्ही राजकारण तुमच्या आयुष्यात एक चांगला बदल घडवण्यासाठी करतो. म्हणजे पॉलिसी मेकिंग, राजकारण काय नुसतं कॅल्क्युलेशन्सवर चालत नाही, ते तिकडे चालतं अदृश्य शक्तीकडे. इथे आम्हाला काळजी वाटते की तुमच्या दुधाला जेव्हा भाव मिळत नाही, म्हणजे दुधाला शेतकऱ्याला भाव मिळत नाही, इथे तुमच्या बायकोला किती रुपये लिटर आहे? म्हशीचं दूध 75 रुपये लिटर आहे आता. गाईचं दूध 66 आहे. इचलकरंजीचा भाव काल मी चेक केलाय, कोल्हापूरचा काय कदाचित एखादा रुपया जास्तच असेल. तेलाचा भाव घरी जाऊन विचारा बायकोला, किंवा तुम्हालाही माहिती असेल जर तुम्ही किराणा दुकानात जात असाल तर तेलाचा भाव काय वाढलेला आहे. प्रचंड महागाई झालेली. म्हणजे मला ते दिवस आठवतात की 2014 मध्ये जेव्हा आमचं सरकार होतं तेव्हा प्रचंड महागाई, याच्यावर भारतीय जनता पक्ष आमच्यावर टीका करायची. आज 2024 मध्ये ह्या देशाच्या समोरचं सगळ्यात मोठं आव्हान म्हणजे महागाई, बेरोजगारी आणि भ्रष्टाचार आहे. आणि हेच मेन मुद्दे ह्या आज इलेक्शनचे असले पाहिजे. त्या मताची मी आहे. विधानसभा निवडणुकीनंतर काय होईल माहित नाही. शरद पवार आणि एकनाथ शिंदे यांचं काहीतरी चाललंय, असं एक आश्चर्यकारक वक्तव्य नवाब मलिक यांनी केलेलं आहे. कुठेतरी संभ्रम पसरवण्याचा प्रयत्न होतो. ही लोकशाही हो, प्रत्येकाला बोलायचा अधिकार आहे. आता काय झालंय, हे इतके कॅमेरे, चॅनल, लोक बोलत राहतात. लोकांना काय विश्वास. आणि मला दुःख एका गोष्टीचं वाटतं की ज्या भारतीय जनता पक्षाने रोज त्यांचा अपमान केला, रोज देवेंद्र फडणवीसांनी तर त्यांच्या विरोधात पत्रही काढलं. वाईट एकाच गोष्टीचं वाटतं की महाराष्ट्रात स्वाभिमान हा राहिलेलाच नाही. हो, खूप वाईट वाटतं. कारण का माझ्या या सगळ्या नेत्यांकडून खूप अपेक्षा होत्या. लढवईने नेते म्हणून आम्ही त्यांच्याकडे पाहिलेलं इतके वर्ष, आणि मग सगळेच असे कॉम्प्रोमाइज्ड वाटतात तेव्हा वेदना होतात. कारण का हा छत्रपतींचा महाराष्ट्र आहे, शाहू फुले आंबेडकरांचा महाराष्ट्रात मोडेन पण वाकणार नाही. काय झालं? संस्कृत राजकारण असावं असं नेहमीच पवार साहेब सांगतात. काल भाऊबीज झाली, काहीतरी तुम्ही मिस केला का? आणि ज्या लढती लावल्या गेल्या पश्चिम महाराष्ट्रात त्या प्रामुख्याने राष्ट्रवादी विरुद्ध राष्ट्रवादी अशा दिसून येतात. हा प्रश्न देवेंद्र फडणवीस या कोल्हापूरला येतील ना, त्यांना हा प्रश्न विचारा. जरांगे पाटील बारामतीमधून सेट झालेले आहेत असं लक्ष्मण हाकेंनी टीका केलेली आहे. शरद पवारांचे माणूस म्हणून ते मी तुम्हाला एक सांगू का, गेले 6 दशकं महाराष्ट्राचं राजकारण शरद पवार या नावाच्या वल्यात होतं. ते बोलल्यावर एखादी हेडलाईन झाली तर काय प्रॉब्लेम आहे? शरद पवारांच्या विरोधात बोललं की हेडलाईन होते. इतना तो हक लोकशाही में बनता है. जरांगेंनी जी काही भूमिका घेतल्यानंतर सगळे राजे नेते मंडळी भेटायला त्यांना जायला सुरू झाले. राजे सुद्धा जाऊन आल्यानंतर लगेच मुस्लिम साहेब 24 तासात तिथं जाऊन भेटून आले. मुस्लिम साहेबांना कसली भीती वाटत असेल? ते नाही, त्यांना बऱ्याच गोष्टींची भीती वाटते. त्यांच्या मिसेस आहेत ना, त्या टफ आहेत. आणि मी नेहमी मी भाषणात बोललेले आहे की त्यांच्या मिसेसला खरंच मान गए. ज्या पद्धतीने त्या लढल्या आहेत, म्हणजे मला कुठल्याही महिलेबद्दल नाही, कुठलंही कुटुंब जे आपण जेव्हा खरे असतो ना, मग यश अपयश मायने नाही रखता. इट्स द जर्नी दॅट मॅटर्स. की आपलं ज्यासाठी आपण लढतो ना, ह्याच्या बाबतीत मनामध्ये आपली क्लॅरिटी असली पाहिजे. मी का लढते? मी एवढ्यासाठीच लढले. मला भांडायलाच यायचं नाही. मी एकुलती एक मुलगी, त्याच्यानंतर घरात लहान, त्याच्यामुळे कधी असं काय, एक तर माझ्या गरजा पण कमी आहेत, त्याच्यामुळे मला काय मागायला लागलंच नाही, कारण माझ्या गरजाच कमी आहेत. पण या परिस्थितीत जेव्हा जबाबदारी येते आणि आपल्याला दिसत असतं की अरे हा अन्याय आहे, मला दिसत होता हा अन्याय आहे, पण मग अन्यायाच्या विरोधात गप्प बसायचं का ताकदीने लढायचं? आम्हाला आमच्या आई वडिलांनी शिकवलं कशासाठी? आमच्या आईनी, आमची आजी कोल्हापूरचीच आहे ना, आमच्या मामाचं घर आहे इकडे, म्हणजे माझ्या नाही, माझ्या वडिलांच्या जन्मापासून मी कोल्हापूरला येते. एनडी पाटलांसारखा आदर्श बघून लढाई काठी घेऊन त्या टोल नाक्यावर पण लढलेले ते. आणि मी फोन करून माझी आत्यांना म्हणायचे, कशाला या वयात आता टोल नाक्यासाठी कशाला लढाई करतात? ते म्हणे लढाई तत्वाची आहे, छोटी मोठी नसते. मग ही आदर्श आम्ही पाहिलेले आहेत.
आता माझ्याकडे आता जयसिंगराव पवारांचं ताराराणीचं पुस्तक त्यांनी मला आज भेट दिलं. असा हा जर इतिहास असेल, हे आपले संस्कार असतील, तर दिल्लीच्या अदृश्य शक्तीच्या समोर आम्ही वाकणारच कसे, जगणार कशी? मग मी तुमच्या सगळ्यांची खोटं बोलू शकते, पण स्वतःशी नाही ना बोलू शकत. काही नैतिकता राहिली आहे की नाही या देशात? सगळ्यांनी आईसला घाबरायचं. क्या कर लेगा आईस? आणि आईस वाईट नाहीये. आईसच्या वर जे चालवतात आईसना प्रॉब्लेम त्या अदृश्य शक्तीचा आहे. अदृश्य शक्ती भीती दाखवले, घाबरला तर लॉटरी उसकी, नाही घाबरला तर बघायचं काय करायचं. मग बारामतीची मायबाप जनता ठरते. ही लोकशाही आहे. प्रत्येकाला कोणाला कोणी मतदान करायचं हा त्याचा अधिकार आहे. आता माझ्या इलेक्शन मध्ये तुम्हाला वाटलं होतं का मी निवडून येईन? लोकशाहीमध्ये फार मोठी ताकद आहे. आणि ताकद आमची नाही आहे, ताकद तुमची आहे. एका मताची ताकद आहे, उसमें बहुत बड़ी ताकद है. लोकसभेला ताईंना निवडून द्यायचं ठरवलं होतं आणि आता विधानसभेला मला निवडून द्यायचं ठरलेलं आहे. अशी प्रचार दादा वारंवार पुनरुच्चार करतायत की सुनेत्राला सुप्रियाताईंच्या विरोधात उभं करणं ही माझी चूक होती. काल देखील त्यांनी हा पुनरुच्चार केला. भावनिक आव्हान देखील आता ते करतायत की आता मला संधी द्या. कसं बघता मग याकडे? अहो, ही लोकशाही आहे. प्रत्येकाला मतं मागायचा अधिकार आहे. तर मी यांच्यासाठी मतं मागणार, तो मला अधिकार डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी दिलाय माननीय. त्याच्यामुळे तो अधिकार मलाही आहे. जसा मला आहे तसा त्यांचा आहे, ते नाही आहे ना. आता नेहमी बारामतीत एकच सभा घ्यायची, आता मात्र वाड्या वस्त्यावरती फिरायची वेळ झाली. ह्याची मला फारशी काय माहिती नाही. महाराष्ट्राला आतापर्यंत पहिला मुख्यमंत्री मिळाला नाही, लाडकी बहीण मुख्यमंत्री होणार काय? एकतर महाराष्ट्राचे मुख्यमंत्री कोण होणार ही महाराष्ट्राची मायबाप जनता ठरवणार, पहिला मुद्दा. दुसरा, हे मी थोडं अकॅडमिक बोलतेय तुम्हाला, म्हणजे हा मोठा प्रेसचं उत्तर नाही, पण माझी विनंती राहिली एखादा मिनिट आपण घेऊ, कारण का विषय खूप गंभीर आहे. जेवढं आपण आयुष्यात यशस्वी होतो, वर जातो, तेवढं ती जागा नॅरो होत जाते. म्हणजे आता तुमचा एडिटर असेल, तिथे खूप एकलपणा असतो तिथे, आणि तो नेता असतो. मग त्याच्यात महिला किंवा पुरुष या जेंडरमध्ये आपण अडकत नाही. आणि माझं वैयक्तिक मत असं आहे की महाराष्ट्राचे किंवा कुठल्याही राज्याचे मुख्यमंत्री कोणीही व्हावं, पण त्याच्यात महिला आणि पुरुषात आपण अडकू नये. जेंडर कोई मायने नाही रखता उसमें. त्याच्यामध्ये त्याचं कर्तृत्व, आणि महाराष्ट्राचा मुख्यमंत्री अशीच व्यक्ती व्हावी जी महाराष्ट्राला एक नंबर मधला देशात नेवेल, असं माझं मत आहे. आणि कुठल्याही, म्हणजे मग तुमचा एडिटर असू दे, तुमचा रिपोर्टर असू दे, तुमचे कॅमेरामॅन, कोणी असू दे, तुम्ही जेंडरमध्ये परफॉर्मन्सला कसा ट्रॅप करणार? आणि ही खूप मोठी जबाबदारीचं काम आहे कुठल्याही राज्याचं मुख्यमंत्री होणं. आणि सोशल इम्पॅक्ट, म्हणजे मला विचाराल तर एक महिला मुख्यमंत्री होईल, जी कोणी महिला होईल ती. तुम्ही ज्या वेळ प्रश्न विचारला, आता आदरणीय पवारसाहेब आणि राजीव गांधीजी प्रधानमंत्री असताना संपूर्ण देशामध्ये महाराष्ट्र हे पहिलं राज्य होतं जेथे महिलांना आरक्षण दिलं. निर्णय प्रक्रियेत महिला आल्या, हजारो नाही लाखो महिला निर्णय प्रक्रियेत आल्या. मग ते एक पद वर्सेस लाखो, हा सोशल इम्पॅक्ट जो होतो, त्याच्यामुळे फार एका पदात अडकण्यापेक्षा मला वाटतं मोठा सोशल इम्पॅक्ट जेव्हा होतो, की आता आमची इच्छा होती की ह्याच इलेक्शनमध्ये महिला आरक्षणाचं बिल लोकसभेला पण यावं, पण ते आलं नाही. आता होपफुली 29 पर्यंत होईल, म्हणजे आमचा तर फार आग्रह राहणार आहे त्याच्यासाठी. तसं झालं तर निर्णय प्रक्रियेत अनेक महिला, म्हणजे जो उंबरठा ओलांडून फक्त तिच्या बांगड्या दिसायच्या, ती आज तो उंबरठा ओलांडून आज निर्णय प्रक्रियेतून निर्णय घेते की पाण्याची टाकी कुठे होणार, रस्ता कुठे होणार, शाळा मला पाहिजे, मला शिक्षक मिळत नाही, हेच तर आम्हाला अपेक्षित आहे. हा जो सोशल इम्पॅक्ट होतो, तो सोशल इम्पॅक्ट मला तरी अपेक्षित आहे. आणि जितक्या जास्त महिला निर्णय, आणि माझं म्हणणं आहे की महिला आणि पुरुष ह्याच्यात 50-50चाच आपण आकडा घ्यावा. आमच्यावर अन्याय झाला म्हणजे महिलांवर, म्हणून आम्ही तो पुरुषांवर का करावा? त्याच्यामुळे तो फाईन बॅलन्स असला पाहिजे समाजात. आणि ज्या समाजात दोन्ही, म्हणजे पुरुष आणि महिला या दोघांनाही जोपर्यंत समान अधिकार मिळत नाही, तो पुढे जाणार नाही. तो अडकून राहील छोट्या छोट्या प्रश्न, सोशल पटांमध्ये. महाविकास आघाडीचे काही नेते महिलांचा अवमान करतात, त्यावर कसं बघता? महाविकास आघाडीचे अरविंद सावंतनी परवा दिवशी चायनाचं मला वाटतं त्याच्यानंतर त्यांनी दिलगिरी व्यक्त केलेली आहे. मला वाटतं त्याच्यापेक्षा जास्त महायुतीवाले करतात. म्हणजे कॉम्पिटिशन नाहीये, कोणी केलं तरी चुकीचंच आहे. पण महायुतीचे परवाच कुणाचा केला? नाही, तो परवाचा झाला. नाही, त्याच्या आधी सत्तेमधल्या लोकांनी केला ना, किती लोकांचा. किती उदाहरणं तुम्हाला देऊ. बलात्काराबद्दल किती हलक्यामध्ये बोलतात ते सगळे.
त्याच्यामुळे आणि या तुमच्याच चॅनलवर बघते, मग युती असेल आघाडी असेल, ह्या दोन्ही अनेक उदाहरणं दोन्ही बाजूची अशी आहेत. आणि दुर्दैव असं आहे की या राज्याचं जे नेतृत्व आहे ते याच्यावर काहीच बोलत नाही. जया थोरात, जयाचं सगळ्यात मोठं उदाहरण तुम्ही विसरला. जया थोराताबद्दल ज्या चुकीच्या पद्धतीने भारतीय जनता पक्षाचे नेते बोलले, त्याच्यानंतर भारतीय जनता पक्षातल्या एकाही माणसाला वाटलं नाही की आपण दिलगिरी व्यक्त करी. अरविंद सावंतांच्याकडून चूक झाली, मी दिलगिरी व्यक्त करीन, मला त्याच्यात काही कमीपणा वाटत नाही. चूक झाली असेल तर मान्य करावी, जी अरविंद सावंतांनी केली. पण जयाच्या विरोधात देवेंद्र फडणवीसांचं काही स्टेटमेंट आलं? मग जर तुम्ही महिलांच्या बद्दल तुमची एवढी बहीण लाडकी झाली आहे लोकसभेनंतर, लोकसभेच्या आधी बहिणी लाडक्या नव्हत्या, लाडक्या लोकसभेच्या रिझल्ट नंतर झाल्या, तर मग जया थोरातच्या बाबतीत, जयाच्या बाबतीत का नाही देवेंद्र फडणवीसांनी माफी मागितली? एक मिनिट, सगळ्यांचे प्रश्न घेऊ, नो प्रॉब्लेम. आपण सगळे महाविकास आघाडी म्हणून एका विशिष्ट शक्तीच्या विरोधात लढताय असं सांगितलं. मात्र मी विचाराच्या, शक्तीच्या नाही. विचाराच्या विरोधात लढताय. महाविकास आघाडीमध्ये देखील मोठ्या प्रमाणात बंडखोरी महाराष्ट्रात आहे. आज 3 वाजेपर्यंत माघारीची त्या ठिकाणी मुदत असणार आहे. कशा पद्धतीनं आव्हान असणार आहे? कारण त्या विशिष्ट विचाराला जर या ठिकाणी थोपवण्याचं काम जर महाविकास आघाडी करायचं तर कशा पद्धतीने वर्क इन प्रोग्रेस, वर्क इज इन प्रोग्रेस. नाही, विश्वाचा प्रश्न आहे. व्हायचे बघा, ऍस्पिरेशन्स लोकांना वाटावं आपणही आमदार व्हावं, याच्यात काही गैर नाही. प्रत्येकाला आपापले ऍस्पिरेशन्स असतात, लोक तयारी करत असतात, त्यामुळे त्याच्यात काही नाही. पण दोन्ही बाजूनी ह्यावेळेस, म्हणजे मी खरं सांगते, मी अनेक विधानसभेची इलेक्शन्स पाहिली आहेत, पण असं इलेक्शन मी कधीच नाही पाहिलं. एकतर अदृश्य शक्तीच्यामुळे पक्ष वाढलेत ह्यावेळेस. त्यांना असं वाटलं होतं की आम्ही संपू शकू पक्ष, पण या लोकशाहीमध्ये खूप मोठी ताकद आहे आणि महाराष्ट्रात आजही लढवय्ये नेते आहेत, हे आपलं भाग्य आहे. ताई, महाराष्ट्रात पहिल्यांदाच अशी परिस्थिती निर्माण झाली आहे की महाविकास आघाडी, महायुती, मनसे, वंचित आणि तिसरी आघाडी असे 5 घटक या प्रमुख निवडणुकीत उभे राहिले आहेत. 1995 नंतर पहिल्यांदाच अपक्षाची संख्या वाढते असं दिसते. याकडे तुम्ही कसं बघता किंवा सरकार स्थापन करत असताना? माझं एक भाबडं मत असं आहे की महाराष्ट्राची म्हणजे ची जनता की ही असर्टिव्हली मतदान करेल, विचेवर वे, असं मला वाटतं. आणि माझा लोकसभेचा अनुभव मला सांगतो की महाराष्ट्राची मायबाप जनता अतिशय हुशार आहे. आम्ही जे व्यासपीठावर बसले ना, आमच्यातले काही कन्फ्युज असू शकतात, पण जे समोर आमच्याकडे बघत असणारे ते डोळे आहेत ना, ते कधी कन्फ्युज नसतात. ते जेव्हा मतदान करायची वेळ येते तेव्हा अतिशय शांत विचार करून असर्टिव्हली मतदान करतात. कारण आणि ते एवढे म्हणजे घाबरत नाहीत ते कोणाला. ते कदाचित बोलतात कमी, पण ते घाबरत नाहीत अदृश्य शक्तीला. कारण का त्या अदृश्य शक्तीला घाबरले असते तर कोल्हापूरची, शिरूरची आणि बारामतीची सीट आलीच नसते. पण ताई, यावेळेला लाडकी बहीण महाराष्ट्राच्या सत्तेतून महाविकास आघाडीला हद्दपार करेल अशा वल्गना केल्या जात आहेत, त्याबद्दल काय बोलाल? अहो बाई, लोकशाही आहे, प्रत्येकाला बोलायचा अधिकार आहे. त्यांच्याकडे दुसरा काही अजेंडाच नाहीये. कारण का प्रचंड महागाई, प्रचंड बेरोजगारी आणि प्रचंड भ्रष्टाचार माझा आरोप आहे या सरकारवर. या तिन्ही गोष्टीत आपकी काय मागचेच तुमचाच डेटा काढून बघा ना. 2019 मध्ये इलेक्शन झालं, ज्यांच्यावर भारतीय जनता पक्षाने आरोप केले, आज ते सगळे भारतीय जनता पक्षाबरोबर आहेत. मला भारतीय जनता पक्षाला एकच प्रश्न विचारायचा आहे, मग भ्रष्टाचार होता का नव्हता? जर होता तर मग ना खाऊंगा ना खाने दूंगाचं काय झालं? आणि जर नव्हता तर मग तुम्ही ज्या ईडी आणि सीबीआयच्या केसेस करून घरं उद्ध्वस्त केली, याची माफी तुम्ही महाराष्ट्राची मागली पाहिजे. म्हणजे देवेंद्रजी जेव्हा म्हणतात की 70,000 कोटी रुपयाची फाईलवर मी सही केली आणि मग मी ती फाईल दाखवली, मला देवेंद्रजींना प्रश्न विचारायचा आहे. याचं उत्तर देवेंद्रजी आपको देना पडेगा की एक तर ऑन ओथ आहात, शपथ घेतली आहे. जेव्हा मी खासदारकीची शपथ घेते तेव्हा मला सदानंद सुळेंनाही माझे कागदपत्र दाखवता येत नाहीत. ही शपथ आहे मला, ही राज्याची आणि संविधानाची. तर जर शपथ घेतलेली आहे, जो माणूस तुमच्या विरोधात आहे, विरोधी ज्या माणसावर देवेंद्रजींनी पहिले आरोप केले, त्याच्या इन्क्वायरीवर फायनल सही मुख्यमंत्री म्हणून देवेंद्र फडणवीसांनी केली,
त्याच देवेंद्र फडणवीसांनी त्या व्यक्तीला बोलून फाईल दाखवली. इट्स जस्ट शॉकिंग. ह्याच्यावरच देवेंद्र फडणवीसांवर केस करून त्यांनी राजीनामा दिला पाहिजे, आज मताची मी आहे. दिस इज गद्दारी टू द स्टेट. तुम्हाला असं नाही वाटत त्यांनी फसवलं आपल्या सगळ्यांना, देवेंद्र फडणवीसांनी? तुम्ही ज्या माणसावर आरोप करता त्या माणसाची इन्क्वायरी तुम्ही स्वतः लावता सही करून, आणि त्याच माणसाला तुम्ही बोलून घेता आणि म्हणता ही बघ तुझी फाईल, त्याच्यावर मी सही केली आहे. मग आरोप केले तेव्हा काय पोझिशनने तुम्ही आरोप केले? आणि परवा तुमच्याच चॅनलवर देवेंद्र फडणवीस म्हणाले की आरटीआय मध्ये सगळे कागदपत्र आहेत. ह्याचा अर्थ आम्ही काय काढायचा? देवेंद्रजी को जवाब देना पडेगा. त्यांनी फसवलं या राज्यातल्या प्रत्येक नागरिकांवर, ज्यांनी त्यांना मुख्यमंत्री म्हणून त्या पदावर बसवलं आणि त्यांचा मान सन्मान केला. त्यांना उत्तर आज द्यावंच लागेल देवेंद्र फडणवीसांना आणि भारतीय जनता पक्षाला. तुमच्या लिडरशिपनी धोका दिलाय महाराष्ट्राच्या मायबाप जनतेला. माझी लढाई अशीच आहे वैयक्तिक, माझी काही देवेंद्र फडणवीसांची कडे जबाबदार माझा वेळ नाही. एक मोठे नेते होते, माझ्याही अपेक्षा होत्या त्यांच्याकडून. एक युवा नेता महाराष्ट्राचा मुख्यमंत्री झाला, मलाही वाटायचं की चांगलं काहीतरी करतील. पण हाऊ इज, तुम्ही मला सांगा की तुम्ही ज्या फाईलवर सही करता ती फाईल तुम्ही विरोधी पक्षाच्या माणसाला दाखवलीच कशी? ऑन व्हॉट ग्राउंड्स? इसका जवाब उसको देना पडेगा. तुम्ही म्हणताय गोपनीयतेचा भंग होतोय, दुसऱ्या बाजूला फोन टॅपिंगचा सुद्धा आरोप करताय, मग त्यावेळी नेमकं चाललं होतं काय? ह्याचं उत्तर देवेंद्र फडणवीसांना कोल्हापूरला आल्यावर विचारा. मी तर रोज विचारते. पण ताई, विरोधी पक्ष म्हणून तुम्ही लोक शांत का बसला? मी कुठे शांत? मी रोज बोलते त्याच्या विरोधात, रोज रोज रोज. आणि मी हा प्रश्न सोडणार नाहीये. याचं कारण असं, जेव्हा जेव्हा महाराष्ट्राचा इतिहास लिहिला जाईल या गोष्टी मायने रखताय. एक राज्याचा मुख्यमंत्री जो आरोप करतो, तो फाईल्स दाखवतो विरोधी पक्षाला, हे योग्य वाटतं तुम्हाला? अरे काही नैतिकता राहिली की नाही या देशात आणि राज्यात? विरोधी पक्ष फोडा, इन्कम टॅक्स, सीबीआय, ईडी सगळं करून लोकांचे आयुष्य उद्ध्वस्त करता, पण ज्या लोकांच्या मतांवर तुम्ही निवडून आलाय त्यांच्याशी तरी गद्दारी करू नका. त्यांच्या संरक्षणात त्यांनी परत वाढ केली. त्यांची संरक्षण वाढेल, त्याच्याऐवजी त्यातले 2 पोलीस आमच्या महिला सुरक्षितता द्या. माझ्या नाही, या राज्याच्या महिला. म्हणजे गेले ते म्हणतात की आम्ही विकासासाठी गेलो, राज्याच्या विकासासाठी गेलो. आता डेटा स्पीक्स लाउडर दॅन वर्ड्स ना. प्रत्येकाचा हिशोब काढा ना डेटाचा, कुठला विकास कोणाचा किती झालाय तो डेटा. मी कधी बिना डेटाची बोलत नाही, मी कधी आरोपच कोणावर करत नाही. मग ह्यांनी पैसे असलं भानगड मी काय करत नाही. मी काय देवेंद्र फडणवीसांचे काही भाषण करत नाही. मला क्रेडिबिलिटी आहे. माझी इच्छा नाही 10 वर्षांनी त्यांनी येऊन माझ्याबद्दल असं बोलावं. कारण का आपण काय, आम्ही लोकप्रतिनिधी आहोत. आम्ही काय त्यांच्यावर आरोप करण्यासाठी मी कोल्हापूरला आले नाही. मी कोल्हापूरला एक चांगला बदल घडवण्यासाठी चांगली पॉलिसी यावी, महाराष्ट्र सुरक्षित व्हावा. 1,500 रुपये तुम्ही महिलांना दिलेत, त्याचं मी स्वागत करते. पण तुमच्याच चॅनलवर महिला म्हणतात की आम्ही सरकारला 2,000 रुपये देतो, आमची लेक ही व्यवस्थित सुरक्षित घरी असली पाहिजे, अशी याच्यासाठी आम्ही सरकारला पैसे देऊ. महाराष्ट्रामध्ये कधीही महिला सुरक्षितता हा विषय नव्हता. जेव्हा आबा या राज्याचे गृहमंत्री होते, अभिमान आहे आम्हाला त्याचा. गोल्डन पिरियड ऑफ महाराष्ट्रच पॉलिटिक्स. एक आदर्श होम मिनिस्टर म्हणून आबांनी काम केलं. आबाबद्दल पण काय बोलले तुम्ही ऐकलंच आहे. आबाला जाऊन 9 वर्ष झाली. अस्वस्थ करणारी ही स्टेटमेंट्स आहे. कुठल्या सुसंस्कृत महाराष्ट्रामध्ये ही स्टेटमेंट्स ऐकतात मला सांगा? मी वहिनींना फोन करून दिलगिरी व्यक्त केली, कारण का अस्वस्थ करा. अहो कितीही आपलं टोकाचं राजकारण असलं तरी आपल्यावरचे संस्कार आहेत का नाही? काय काल रोहित पाटलांच्या कार्यकर्त्यावर गुन्हा देखील दाखल झालेला आहे. पैसे वाटल्याचा आरोप त्यांच्यावर केला. मला एक सांगावं, हा आपण आबांच्या कामाचं नेहमीच कौतुक करतो, रोहित पाटलांच्या कामाचं देखील तुम्ही नेहमीच कौतुक करतो. तुम्हाला वाटतं का अशा पद्धतीने? अरे हास्यास्पद आहे. त्यांना बोलायला काहीच नाही राहिले. पैसे वाट आता अजून विड्रॉल झाले नाहीत. कुठलं वाटप? काय बोलताय? इतनी तर दुनिया हम सबने देखी है. हास्यास्पद आहे. तुम्हाला पण फनी वाटते. एक तर मी हे ऑन रेकॉर्ड म्हणते, रोहित पाटील RR पाटलांचा मुलगा आहे. तो कधीही भ्रष्टाचार करणार नाही आणि तो कधी पैसे, त्याच्याकडे पैसे वाटायला असले तर पाहिजेत. असलं गलिच्छ राजकारण आम्ही केलं नाही आणि कधी करणारही नाही. ज्यांच्याकडे जास्त झालेत ना त्यांना असल्या आयडिया सुचतात. आणि RR पाटलाच्या पोराला
पैशासाठी आणि मतासाठी कधी चुकीचं काम करण्याची वेळच येणार नाही, कारण का तो मुलगा कष्टाळू आहे आणि आबाचा मुलगा आहे आणि सुमन वहिनींचा मुलगा आहे. हे आरोप करणाऱ्यांनी विसरू नये. किती गलिच्छ झाले. आपल्या वयाच्या मुलाच्या विरोधात असलं भाषण कोण करतं काय? कोल्हापूर जिल्ह्यामध्ये सर्वाधिक एक लक्षवेधी लढत म्हणजे असर मुश्रीफ विरुद्ध समजलं जात. आपण त्या लढतीकडे कसं बघताय? मी खूप स्वाभिमानाने ती घेते. माझ्यासाठी मी एक स्वाभिमानी मराठी मुलगी आहे. मोडेन पण वाकणार नाही. आणि मी नाही घाबरत ईडी, सीबीआय, इन्कम टॅक्सला. ज्याला कर नाही त्याला डर कसला. आणि ज्या माणसांनी माझ्या घर उद्ध्वस्त केलं, नातवंडांना दूध नव्हतं, त्या माणसाच्या समोर झुकू मी? अरे भूल जाओ, कभी नाही करूंगा. त्याच्यामुळे मला असं वाटतं भारतीय जनता पक्ष एजन्सीचा वापर करून ज्या पद्धतीने लोकांना घाबरवतात ना, त्याचा माझा विरोध आहे. माझा एजन्सीज वाईट नाही आहेत, एजन्सीज चांगले आहे. एजन्सी चालवणाऱ्यांचा प्रॉब्लेम आहे. आणि अदृश्य शक्तीला वाटतं की मराठी माणूस घाबरेल. लोकसभेत दाखवलं ना मराठी माणसांनी, अदृश्य शक्तीला कोणी या राज्यात घाबरत नाही. पिंपरी चिंचवडच्या मेळाव्याला गेलेला होता. त्या मेळाव्यानंतर मुश्रीफांनी वक्तव्य केलं की सुप्रियाताईंनी अशा हरामखोर प्रवृत्तीच्या कार्यक्रमाला जायला नको पाहिजे होतं. त्यानंतर देखील एक दोन वक्तव्य अशी मुश्रीफांची आली की थोडीशी हे होती. कसं बघता याकडे? म्हणजे आपण मी तुम्हाला खरं सांगू, माझ्या कुटुंबाने माझ्यावर जे संस्कार केले, मी मगाशी म्हणले तसे, मी एक मराठी मुलगी आहे. त्याच्यामुळे म्हणजे असे शब्द ऐकणंही जर माझ्या आईला कळलं ना, तर माझी आई माझ्यावर फार नाराज होईल. हे आमचे संस्कारच नाही आहे. आणि भारतीय जनता पक्ष आणि त्यांच्या बरोबरचे मित्रपक्ष, त्यांची भाषा म्हणजे जयाबद्दल केलेलं वक्तव्य, आता तुम्ही म्हणताय ते केलेलं वक्तव्य अतिशय दुर्दैवी आणि वाईट असं. एखाद्याची चूक, शेवटी माणसं आहेत आपण, चूक होऊ शकतो. चूक झाल्यावर दिलगिरी व्यक्त करणं, त्याच्यात काय मला कमीपणा वाटत नाही. पण भारतीय जनता पक्ष आणि त्यांचे मित्रपक्ष सातत्याने महिला, स्वतःच्या विरोधातल्या उमेदवारांबद्दल इतका पातळी सोडून बोलतात, पण त्याच्यात कधी रिग्रेट नसतो. हे दुर्दैव आहे. आणि मला आश्चर्य एकाचं वाटतं की ज्या लोकांबरोबर आपण इतक्या वर्ष चांगल्या पद्धतीने काम केलं, काय त्यांनी अदृश्य शक्तीने जादू केली आहे त्या लोकांवर, काय कळत नाही बाबा. जी मागणी केलेली आहे त्याबद्दल पुढे काय झालेलं आहे? नाही, काँग्रेस पक्षाने त्याचा फॉलोअप चालू आहे. तर बघूया काय होतं. नाही, महाविकास आघाडीने आम्हालाही विनंती केली होती. त्याच्यानंतर आम्ही सगळे आता या इलेक्शनच्या गडबडीत इतके बिझी झालेलो आहोत. पण मला असं वाटतं जे व्हावं, रडीचा डाव होऊ नये. जे व्हावं ते पारदर्शकपणे व्हावं. हीच तर आपल्या देशाची ताकद आहे. अरे सबको दे रही हो यार, आराम से. मी 6व्यांदा आमदार झालो तर मी आता उपमुख्यमंत्री होऊ शकतो. मला म्हणजे आता त्यांना उपमुख्यमंत्री पदाचे देखील आता स्वप्न पडू लागलेत वाटतं. हा प्रश्न त्यांच्या पक्षाचे सगळे नेते येतील ना, त्यांना विचारा. कारण का त्यांच्या पक्षाचा अंतर्गत पक्ष आहे तो. काय खाव करेन. माझ्या शुभेच्छा आहेत त्यांना. अरे देते एक मिनिट. गुरुदक्षिणा कसली? कसली? माझा प्रश्न आहे हा, कुठली दक्षिणा दिली? गुरु दक्षिणा म्हणजे कुठली दक्षिणा दिली? एक मिनिट. मेरी सुप्रिया सुले की सबसे बड़ी ताकत मेरी ईमानदारी है. मी जेव्हा आमचं सरकार येईल ना, तेव्हा 5 पॉइंट प्रोग्राम हे सगळं रेकॉर्ड करून ठेवा तुम्ही. पहिलं, आमचं सरकार ईमानदार असेल. तुमचे खड्डे में रस्ता, रस्ते में खड्डे वो नहीं होगा. पहिला मुद्दा. दुसरा मुद्दा, ह्या राज्यातल्या प्रत्येक युवक आणि युवतीला चांगलं दर्जाचं शिक्षण द्यायची जबाबदारी आमच्या सरकारची असेल. तिसरं, आरोग्य सेवा ह्या तुम्हाला चांगल्या दर्जाच्याच प्रत्येक हॉस्पिटलमध्ये एक्सपायर झालेली औषधं मिळणार नाही जशी आता मिळत आहेत तशी. अशाची खेळवाड आम्ही करणार नाही. चौथी गोष्ट, या राज्यातली फक्त लेक नाही, मुलगा असला तरी त्याची सुरक्षिततेची जबाबदारी आमचं सरकार घेईल. जेव्हा कैलासवासी R.R. पाटील या राज्याचे उपमुख्यमंत्री आणि होम मिनिस्टर होते, तेव्हा क्राईम किती कमी होता या राज्यामध्ये? केलं होतं ना त्यांनी. कारण का या राज्यातले पोलीस अतिशय चांगले. आणि या राज्यात बेरोजगारीचा जो प्रश्न
आता प्रचंड राज्यात नाही देशात आहे. सगळ्या सरकारच्या परीक्षा वेळेवर होतील आणि पेपर लीक होणार नाही. सविस्तर परीक्षा होतील आणि रेड कार्पेट ट्रीटमेंट फॉर इन्व्हेस्टमेंट्स. जेव्हा कैलासवासी यशवंतराव चव्हाण साहेबांनी MIDCs काढल्या, नंतर वसंतदादांच्या प्रयत्नातून त्या पुढे गेल्या, नंतर आदरणीय पवार साहेबांची, नाईक साहेब असतील, सुधाकर नाईक साहेब असतील, सिनियर नाईक साहेब असतील, त्याच्यानंतर विलासराव देशमुख साहेब असतील, या सगळ्यांचा प्रत्येकाचा शिंदे साहेब, सुशीलकुमार शिंदे साहेब, अनेक मोठे नेते आणि मुख्यमंत्री उपमुख्यमंत्री या राज्यात होऊन गेले. प्रत्येकाचं एक कॉन्ट्रीब्युशन आहे आणि प्रत्येकाने इन्व्हेस्टमेंट्स आणल्या, इन्व्हेस्टमेंट्स आल्या. इथेही तुमच्या कोल्हापूरला आले की MIDC बघताना मी जेव्हा मेन अँड पिस्टन्स बघते, हे बघते, ते आनंद वाटतो आम्हाला हे बघताना की ह्या सगळ्या मोठ्या कंपनी जर इथे आल्या, इथे रोजगार मिळतो लोकांना. किर्लोस्करांच्या मोठ्या इन्व्हेस्टमेंट्स इथे आहेत. त्यामुळे इन्व्हेस्टमेंट फ्रेंडली ॲटमॉस्फिअर. आम्ही दुसऱ्या माये बघा, आई आणि मावशी एकच असतात. दुसऱ्या राज्यात गेलेल्याचं दुःख नाही, पण जर मेरिटवर मी पास झाले असेल तर तो महाराष्ट्राच्या लोकांचा अधिकार नाही का नोकऱ्यांचा? फॉक्सकॉन सारखी इन्व्हेस्टमेंट ज्याच्यात 2 लाख नोकऱ्या महाराष्ट्रात येणार होत्या, का दुसऱ्या राज्यात गेल्या? दुसऱ्या राज्याचं भलं हो, आपलंही भलं. मी अजिबात म्हणणार नाही की त्यांना देऊ नका, असं कधीच म्हणणार नाही, कुठल्याही राज्यात जाऊ दे. पण जर मेरिटवर इन्व्हेस्टमेंट महाराष्ट्रात येणार असेल, लाखो मुलांची नोकऱ्या मिळत असेल, तर का आपण करायचं नाही? मी आज अंबाबाईच्या मंदिरात गेले होते. माझ्या आजी शारदाबाई पवार आणि माझी आई रेग्युलरली कोल्हापूरला येतात आणि अंबाबाईचं दर्शन करतात. मी आज सकाळी गेले होते, तिथे एक मुलगा मला भेटला आणि मला म्हणलं, माझ्याशी तुमच्याशी 1 मिनिटं बोलायचं. म्हणलं काय? ते म्हणले, तुमच्या वडिलांनी हिंजवडीला मोठं IT पार्क काढलं, त्याच्यानंतर पुण्याला खराडीला मोठं काढलं, औरंगाबादला वाळूची खूप मोठी MIDC, सगळं पवारसाहेबांच्या काळात झालं. तुम्ही एक कोल्हापूरमध्ये जसं हिंजवडीसारखं पार्क झालं तसं आपल्याला कोल्हापूरला करता येईल का? मी त्याचा नंबर घेतला, मी त्याला नंबर दिला, मला त्याचं नाव नाही माहिती. त्याला सांगितलं, माझा नंबर घे, मला व्हॉट्सॲप कर आणि मी त्या मुलाबरोबर काम करणार आहे. मी त्याला सांगणार आहे की तुम्ही आयडेंटिफाय करा, लँड आयडेंटिफाय करा. मी महाराजांशी बोलीन, बंटी पाटलांची बोलीन आणि अर्थातच समरजित घाडगे जे आता निवडून येणार आहेत त्यांनाही मी विनंती करणार होते हे सगळं झाल्यावर की आपण सगळ्यांनी मिळून बघा, इलेक्शन्स होती रहेंगे, आरोप प्रत्यारोप ठीक आहे, काही बरोबर, काही जो भी होगा होता रहेगा, पण शेवटी मी राजकारणात किंवा समरजित, आणि बाय द वे मी एक सांगते, माझा समरजित घाडगेंवर अनेक वर्ष लक्ष आहे. मी त्यांना किती वेळा ते तिकडे असताना पण म्हणायचे, अरे छोडो इधरी आ जाओ अभी. कारण का पक्षामध्ये नवीन टॅलेंट आणि ओल्ड, जुन्या लोकांचा अनुभव आणि नवीन टॅलेंट याचंच कॉम्बिनेशन होऊनच कुठलाही पक्ष. तुमचं वर्तमानपत्र बघा ना, एडिटर हा सिनियर असतो आणि यंग रिपोर्टर्स येऊन त्या कॉम्बिनेशननी संस्था किंवा काय पुढे जातात. त्यामुळे हे सगळं करत असताना सगळ्यांनी एकत्र मिळून का नाही, एखादं जर असेल इथे संधी तर या सगळ्या नवीन पिढीच्या नेतृत्वाने जागा आयडेंटिफाय करी, आपण करू नये इथे एक IT पार्क, का करू नये? आणि माझं एक ठाम मत आहे की देश में टॅलेंट की कमी नाही आहे. त्यामुळे आम्हाला कुणालाही असं वाटू नये. लोक जे आम्हाला प्रश्न विचारतात ती नेहमी सगळ्यांना, अरे हा गेला तो गेला, म्हटलं या देशात टॅलेंट, दिस कंट्री इज हायली टॅलेंटेड. तुम्ही बघा, आल्यानंतर ईडीच्या आणि इन्कम टॅक्सच्या ज्या कारवाया झाल्या त्या खऱ्या होत्या का खोट्या होत्या याची चौकशी करणार. मी तुम्हाला खरं सांगू, एक तर इन्कम टॅक्स, ईडी ते सगळं केंद्र सरकारचं येतं. मला असं वाटतं की जे काय आहे ते खरं व्हावं. एजन्सीजचा गैरवापर हा कुठल्याही सरकारने स्वतःच्या स्वार्थाच्या राजकीय नंबर्स वाढवण्यासाठी घेऊ नये या मताची. मी जरा ओल्ड स्कूल ऑफ थॉट आहे की लोकांना ठरवू दे ना. त्यामुळे दुर्दैव आहे की सुडाचं राजकारण, जर तू ऐकलं नाहीस तर तुझ्यावर ईडी, आणि ऐकलंस तर ईडी असली तरी वॉशिंग मशीनचा रूट आहे. हे दुर्दैव आहे की महाराष्ट्राच्या, आणि हे फक्त महाराष्ट्रात नाही झालंय तर काश्मीर टू कन्याकुमारी प्रत्येक विरोधी पक्षात, हा डेटा माझा नाही आहे, हा मीडियाचा डेटा आहे, 95% इन्कम टॅक्स CBI आणि ईडीच्या ज्या केसेस झालेल्या आहेत त्या विरोधी पक्षावर झालेल्या आहेत. हा डेटा सांगतो, हा सगळ्या तुमच्या वर्तमानपत्रातही आलेला आहे. आणि जे त्यांच्या पक्षामध्ये गेलेले आहेत तो वॉशिंग मशीनमधून तो विरघळतो, हेही या देशाने पाहिले. दुर्दैव आहे आणि कुठल्याही सशक्त लोकशाहीसाठी ते घातक आहे या मताची मी आहे. एक मिनिट, त्यांचा एक प्रश्न मग असून पेंडिंग आहे, मग तुम्हाला विचार. आपण किंवा
गेले 4 महिने लाडकी बहीण योजनेची चर्चा करतोय आणि महायुतीला कॉन्फिडन्स आहे की ही लाडकी बहीण योजना मतामध्ये ट्रान्सफर होईल आणि त्याच्या जीवावरच ते आहेत. कारण का दुसरं काही केलंच नाही ना. सोयाबीनला भाव दिला नाही, कपासाला दिला नाही, दुधाला भाव दिला नाही. एवढी महागाई, बेरोजगारी, भ्रष्टाचार करून बसलेत. त्याच्यामुळे जो दणका जो बसला ना, ती बहीण लाडकी कधी झाली? लोकसभेच्या आधी नव्हती, लोकसभेनंतर बहीण लाडकी. छगन भुजबळांनी एक इच्छा व्यक्त केली की अजितदादा आणि सुप्रियाताई एकत्र येतील अशी अपेक्षा व्यक्त करून पुढच्या वर्षी भाऊबीज एकत्र करतील अशी अपेक्षा. हाऊ स्वीट. भुजबळ साहेब माझ्या वडिलांबरोबर अनेक वर्ष फार जवळ आहेत. मी आजही भुजबळ साहेबांना मी त्यांच्याबद्दल माझ्या मनात, त्यांच्या वयाने, त्यांच्या पदातनी, शून्यातून त्यांनी विश्व उभं केलेलं आहे. त्यामुळे माझ्या त्यांच्याबद्दल आयुष्यभर नेहमी माझ्या मनात त्यांचा आदर राहील. कारण का माझ्या वडिलांच्या चांगल्या वाईट काळात ते माझ्या वडिलांबरोबर अनेक वेळा उभे राहिले. आता गोष्ट वेगळी आहे, ते मी कधी विसरणार नाही. त्याच्यामुळे त्यांनी जो आशीर्वाद दिलाय, शुभेच्छा दिल्या आहेत, त्याबद्दल मी विनम्रपणे त्यांचे आभार मानते. या विधानसभेनंतर पवार कुटुंबीय फुटू देणार नाही असा प्रयत्न करणार का? एक तर पवार फॅमिली फुटलेलीच नाहीये. आमची 100 लोकांचं कुटुंब आहे. त्यातले 2 लोक एका बाजूला आहेत, बाकी सगळी फॅमिली एकच आहे. त्याच्यामुळे ठीक आहे ना, एवढ्या मोठ्या कुटुंबात 2 लोक काही कारणांमुळे वेगळे, 2च. कारण का त्यांच्या मुलांचे माझे आजही चांगले संबंध. भाऊबीजेला मी कोल्हापूरला होते, ते तुमच्या चॅनलवर मी पाहिलं, ते दौऱ्यावर होते. हा, संपर्क मी खूप वेळा करते, तिथून फोन येत नाही. दॅट इज द प्रॉब्लेम. मुश्रीफांच्यावरती ईडीची कारवाई झाली, त्यानंतर तुम्ही समर्जित राजेंना वारंवार विचारत होता, ते त्यावेळी सत्तेत आले त्यावेळी समर्जित राजे आता तुम्हीच उत्तर द्या. आता समर्जित राजेंना ते संधी मिळाली का त्यांच्यावरती आता? कारण का मी सत्याच्या बाजूने उभी आहे, त्याच्यामुळे मला इथे चॅनलवर बोलायला काय प्रॉब्लेम येत नाही. सत्यमेव जयते. त्याच्यामुळे मी समर्जित गाडगेंना जेव्हा जवाब दो विचारत होते, वी आर ऑन द सेम साइड. त्याच्यामुळे भारतीय जनता पार्टी आप जवाब दो की ज्या समर्जित गाडगेंनी तुम्हाला प्रश्न विचारले, तुम्ही तिथे सत्तेसाठी कॉम्प्रोमाइज झाला. मी असते ना बीजेपी, मी समर्जित गाडगेला कधी सोडला नसता. हे माझ्या विरोधातलं स्टेटमेंट मी करते. आय वुड हॅव नेव्हर कॉम्प्रोमाइज्ड. कारण का तुम्ही सगळंच जर कॉम्प्रोमाइज करून तुम्ही टॅलेंट सोडून देणार असाल, तर मग तुम्हाला मतं मागायचा भारतीय जनता पक्षाला अधिकारच नाही ना. तुम्ही स्वतःची माणसं बघतात ना, ऑनेस्टी. म्हणजे भारतीय जनता पक्षाला इमानदार पण लोक नको आहेत आणि स्वतःच्या विचारधारे जे तुमच्या संघर्षाच्या काळात तुमच्यावर लागले तेही नको आहेत. मग असं तुम्हाला सरकार, कॉम्प्रोमाइज सरकार पाहिजे का? हा एक मोठा प्रश्न महाराष्ट्राच्या समोर आहे ना. राज्याचे अर्थमंत्री जीएसटी काउन्सिलमध्ये जाऊन बोलत नाहीत, त्यांच्या या नाही बोलत नाहीत. नाही, महाराष्ट्राच्या रिप्रेझेंटेशन जीएसटी काउन्सिलला जात नाही असं मी म्हणाले. त्यामुळे महाराष्ट्रावर जीएसटी लादला जातो का त्याच्या? नो, इट इज द ऑब्वियस ना. मी तुम्हाला तुम्हाला थोडंसं जर वेळ असेल तर 10 सेकंडमध्ये मी तुम्हाला एक्सप्लेन करून सांगते की जीएसटी काउन्सिल ही या देशातली आरबीआय नंतरची हायेस्ट बॉडी आहे. म्हणजे रिझर्व्ह बँक ऑफ इंडिया, फायनान्स मिनिस्ट्री अँड जीएसटी काउन्सिल, दे आर ऑलमोस्ट ऑन पार विथ इच अदर. मॉनिटरी पॉलिसी आरबीआय करते, फायनान्स मिनिस्ट्री हे आरबीआय, जीएसटी काउन्सिल ह्या सगळ्यावर त्यांचा बॅलन्स ठेवते, सगळ्यांची नाती ठेवून. म्हणजे आरबीआयशी त्यांचा संबंध येतो जीएसटी काउन्सिल. त्याच्यामुळे मेन बॉडी समजूया आपण इज फायनान्स मिनिस्ट्री. आणि जीएसटी काउन्सिलमध्ये या देशातले सगळे अर्थमंत्री, फक्त नियम कायदा जो आम्हीच पार्लमेंटमध्ये पास केलेला आहे की जीएसटी काउन्सिलमध्ये फक्त या देशाचे अर्थमंत्री जाऊ शकतात. त्यांनी जर एखादा दुसऱ्या माणसाला पाठवूही शकतात सरकारच्या वतीने, पण बोलू फक्त अर्थमंत्री शकतो. ह्या म्हणजे समजा अर्थमंत्रीला शक्य नसेल जाणं 1%, त्यांनी एक्स माणसाला पाठवलं, त्या एक्स माणसाला मीटिंगमध्ये बोलता येत नाही. रिप्रेझेंटेटिव्ह खुर्चीवर बसू शकता पण तुम्ही बोलू शकत नाही. आता माझा प्रश्न असा आहे, जो मी वारंवार आधीही मांडलेला आहे, की ह्या राज्यात महाराष्ट्राच्या वतीने जीएसटी काउन्सिलमध्ये कोण जातं आणि काय मुद्दे मांडले जातात? तर जीएसटी काउन्सिलमध्ये कोणच जात नाही आणि गेले तरी त्यांना बोलता येत नाही. मग महाराष्ट्राचं रिप्रेझेंटेशन आणि इट्स अ हाय नेटवर्किंग ऍक्टिव्हिटी. मी नेटवर्किंगला कमी समजत नाही, कारण का दिल्लीला तुम्ही जेव्हा, म्हणजे मी मध्ये केरळाला गेले होते तेव्हा मला तामिळनाडूचे फायनान्स मिनिस्टर भेटले होते आणि त्यांनी इतक्या गोष्टी आम्हाला जीएसटी काउन्सिलच्या सांगितल्या. इट वॉज अ लर्निंग फॉर ऑल ऑफ अस की अरे जीएसटी काउन्सिलमध्ये गेलं तर केवढी संधी मिळते आपल्या राज्याच्या वतीने. आणि त्याच्यात छोटे ग्रुप्स असतात परत,
मग त्या ग्रुप्समध्ये तुम्ही बोलू शकता. म्हणजे जेव्हा राहुल गांधीजी म्हणतात की आमचं सरकार आल्यानंतर महाराष्ट्रातल्या नाही भारतातल्या प्रत्येक शेतकऱ्याला ज्या ज्या गोष्टी लागतात त्या गोष्टींवरचा जीएसटी आम्ही शून्यावर आणतो, आम्हाला अभिमान वाटतो. पण ही गोष्ट आम्ही बाहेर बोलतोय, पण कोणीतरी जाऊन ती जीएसटी काउन्सिलमध्ये मांडली पाहिजे ना. तो अधिकार आम्हाला नाही ना. त्याच्यामुळे दुर्दैव आहे की महाराष्ट्राच्या वतीने जीएसटी काउन्सिलमध्ये कोणी जातच नाही. त्याच्यामुळे महाराष्ट्र नेव्हर हर्ड, महाराष्ट्राचा आवाजच नाही आहे जीएसटी काउन्सिलमध्ये. हे खूप अस्वस्थ करणारी गोष्ट आहे. ही टीका नाही आहे, ही अस्वस्थ करणारी गोष्ट आहे. जीएसटीचं रद्द करायचा अधिकार केंद्र शासनात असताना तुम्ही असं म्हणाल की राज्यामध्ये महाविकास आघाडीचं सरकार आलं की शेती आणि शेतीचे संबंधित मी म्हणले राहुल गांधी, मी राहुल गांधी सभेमध्ये म्हणा. नाही, मी राहुल आता बोलले ना मी की राहुल गांधी असं म्हणाले. तर दोन गोष्टी आहेत. आमचं सरकार आल्यावर केंद्रात आम्ही जीएसटी काउन्सिलमध्ये पार्टीच असणार ना आम्ही, त्यामुळे बोलणार आमचाच फायनान्स मिनिस्टर लीड करेल ती एक. आणि दुसरी गोष्ट, आमचं सरकार आल्यानंतर आमचा जो अर्थमंत्री असेल तो दिल्लीला जाऊन बोलेलच ना जीएसटी काउन्सिलमध्ये की बाबा हे सगळं रद्द करा, आणि मग आम्ही जाऊन लॉबी करू. आम्ही जाऊन राज्यांच्या बाकीच्या राज्यांना जाऊन भेटून येऊ की बाबांनो आपण सगळे मिळून एक दबाव तंत्र करू की शेतकऱ्यांना हे जीएसटी माफ करा. करू शकता. अरे करने के लिए बहुत है, करने के लिए वहां जाना चाहिए, बस दॅट इज इम्पॉर्टंट. इट्स द फर्स्ट फूड इन द डॉर. मूल शाळेत घातल्यावरच पहिलं येईल ना, पहिलं याला शाळेत तर घाला त्याला. जीडीपीचा डेटा आपण बोलला, महाराष्ट्र घसरलाय, गुजरात पुढे गेला. नाही, माझं काय म्हणणं आहे, मी हे खूप प्रांजळपणे तुम्हाला म्हणते की दुसऱ्याच्या मुलाला जास्त मार्क पडले म्हणून आपण का वाईट वाटू. उसका भला हो अपना भी भला हो ना. कुठल्याही राज्यामध्ये माझं म्हणणं इट हॅज टू बी अ कॉम्पिटेटिव्ह एज, नथिंग रॉंग इन इट. पण ह्यालाच जबाबदार म्हणजे त्यांचं चांगलं झालं आणि आपलं वाईट झालं, आपण त्यांनाच का, आपली लिडरशिप काय करत होती. असं आहे ना, मी माझ्या मुलीला कमी मार्क पडले आणि शेजारच्यांच्या मुलीला जास्त पडले. मी माझ्या मुलीला पहिला प्रश्न विचारून तू तेवढा अभ्यास का नाही केला, त्यांची मुलगी हुशार निघाली म्हणून मी माझ्या मुलीला माफ करू का, हो ती जास्त, ऐसा नाही होता. हो पण मग ह्याला जबाबदार लोकल लिडरशिप आहे ना. महाराष्ट्राचं नेतृत्व काय करत होतं, महाराष्ट्राच्या नेत्यांनी महाराष्ट्राचे मुख्यमंत्री आणि DCM1 आणि DCM2 को जवाब देना पडेगा की तुम्ही काय करत होता. मग जीडीपी खाली कशी आली. एरवी फिरता ना ती ग मोठे मोठे कार्यक्रम करोडो रुपयाचा चुराडा करत, मग हे का नाही केलं तुम्ही. आणि डेटा स्पीक्स लाउडर. मी कुठलाही आरोप करत नाही त्यांच्यासारखा, मी डेटा बेस्ड एव्हिडन्सनीच भाषण करते किंवा मी मुद्दे घेते. आज उमेदवारी माघार घेण्याचा शेवटचा दिवस आहे. उद्यानंतर खरं प्रचाराचा शुभारंभ होतोय. महायुती कुठेतरी कोल्हापूरमध्ये आपल्या सगळ्या प्रचाराचा शुभारंभ महायुतीचा कोल्हापुरातून होणार आहे. गेल्या काही दिवसातल्या किंवा काही महिन्यातल्या घटना बघितल्या तर कोल्हापूरवर जास्त भाजप आणि महायुतीचं लक्ष दिसतंय आणि त्या अनुषंगाने आता प्रचाराचा शुभारंभ देखील कोल्हापूरमधून होतो. कसं बघता याकडे अपेक्षित यश मिळेल असं वाटतं का? नाही, हे बघा, मी एका सशक्त लोकशाहीवर विश्वास ठेवणार आहे. त्याच्यामुळे महाराष्ट्राची मायबाप जनता ठरवेल आणि अर्थातच अंबाबाईचा आपण आशीर्वाद घेणं ही चांगलीच गोष्ट आहे. त्यांना जर वाटत असेल अतिथी देवो भव, सगळ्यांचं स्वागत केलंच पाहिजे. आपले संस्कार आहेत की पाहुण्याचं स्वागत केलं हवं, पाहुण्याचं स्वागत करायचं, त्याचं सगळं मान सन्मान करायचा आणि मग पाहुण्यांनी जेव्हा राज्याच्या विधानसभा निवडणुका लागल्या तेव्हा पहिल्या महिला मुख्यमंत्री पदाबाबत चर्चा झालेली आहे. आता केवढ्या मोठं उत्तर दिलं ना मगाशी, केवढा लंबा चौडा उत्तर दिया उसका. हे बघा, या देशामध्ये मी मगाशी म्हणले तशी टॅलेंटची कमी नाही या देशात कुठेही. सगळ्यांकडेच टॅलेंट इज व्हेरी गुड इन इंडिया, त्यामुळे टॅलेंटची कमतरता नाही या देशात. चला आत्ताच मला माझे आणि जयसिंगराव पवारांना मी गुरु मानते. ईव्हीएमवर संशय घेतलेला हॅक करता येते असं सांगितलं. त्याचबरोबर हरियाणामध्ये जी नुकतीच जी निवडणूक झाली त्यामध्ये पण 7 ते 8 जिल्ह्यामध्ये तो प्रभाव झाला असं सांगितलं. सतत दैनिक सामनामधूनही संजय राऊत यावर संशय घेत आहेत. आपण त्याकडे कसं पाहताय? खरं मला असं वाटतं सगळ्याच पक्षाची एक अकॅडमिक चर्चा त्याच्यावर झाली पाहिजे, या मताची मी आहे. बघा, मीही त्याच ईव्हीएमवर अनेक वेळा निवडून आलेली आहे. त्याच्यामुळे सोयीप्रमाणे मग मला बोलणं हे संयुक्तिक होणार नाही, कारण का मी माझं राजकारण आणि माझे पॉलिटिक्स खूप गांभीर्याने घेते. त्याच्यामुळे माझी सरकारलाही विनंती राहील की, आणि हे एक भारत देश म्हणून
आणि त्यातलं संविधान, इलेक्शन प्रोसेस, लार्जर पिक्चर म्हणून मी म्हणते की जर अशी चर्चा होत असेल तर सत्तेतल्या लोकांनी त्याची जबाबदारी घेतली पाहिजे आणि ह्याच्यावर एक अकॅडमिक मोठी चर्चा सत्र दिलं पाहिजे. कारण हा फक्त आमच्या पिढीचा विचार नाहीये. एक कुठल्याही इलेक्शनचे इम्पॅक्ट हे अनेक पिढींवर होत असतात. त्यामुळे इलेक्शन आणि यश अपयश हे सगळं आपण थोडंसं गांभीर्याने घेतलं पाहिजे. ताई, जवाब देना पडेगा टॅगलाईन असेल का? काय जवाब जवाब देना पडेगा. देना तो पडेगा ही. लोकसभेला तुम्हाला पराभूत करण्यासाठी सुनेत्रा वेलीला हक्क मागतोय महाराष्ट्र ऍक्च्युली. लोकसभेला पराभूत करण्यासाठी सुनेत्रा वेलीला काय जमावलं काय कमावलं असं तुम्हाला वाटतं? मी राजकारण कमाव आणि दबावासाठी करत नाही. मी राजकारण आणि माझी नाती याच्यात खूप वेगळेपणा असतो. मी नात्यात राजकारण आणत नाही आणि राजकारणात नातं आणत नाही. कारण का माझं राजकारण मायबाप जनतेची सेवा आणि गुड पॉलिसी मेकिंगसाठी असतं आणि म्हणून तुम्ही माझा पार्लमेंटरी परफॉर्मन्स बघता. म्हणून मी पुन्हा सांगते मी माझं पॉलिटिक्स खूप सिरियसली घेते. चला थँक्यू. दिवाळीच्या खूप खूप शुभेच्छा.